चला. नमस्कार, मी डॉक्टर निलेश पवार आपल्या सगळ्यांचं आपल्या या टी प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. मित्रांनो, हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न असतो, टॉपिक असतो. तो म्हणजे पद्धती वेगवेगळ्या वर्तन अभ्यासाच्या. आणि त्यातली एक पद्धत आपण बघतोय आणि ती म्हणजे कोणती? प्रायोगिक पद्धत. म्हणजेच कोणती? आपली एक्सपेरिमेंटल मेथड, ही जी एक प्रकारची सायंटिफिक मेथड आहे. बरोबर. मग याच्यात आपल्याला जसे प्रश्न पडतात, जसे की प्रश्न पडतात की त्याच्यामधले घटक कोण, खालीपैकी कोणता घटक नाही, मग त्यानुसार आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आपला प्रश्न पडतो की त्याच्यामधील स्टेप्स कोणत्या आहेत, पायऱ्या कोणत्या आहेत, त्या पायऱ्या आपल्याला एकदा समजून घ्यायच्या आहेत. हे मुद्दाहून पिक्चरल स्वरूपात आणतोय, चित्र स्वरूपात ठेवलंय की जेणेकरून तुम्हाला बघितल्या लक्षात राहील. असंच आपण आपल्या लेक्चरमध्ये तसंच करतो. इव्हन आपल्या पुस्तकात सुद्धा आपण तसंच सांगितलंय. आपलं बालमानस व शास्त्र व अध्यापन शास्त्र पुस्तक आहे, मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ज्याला हवं असेल तर या खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. परत मुद्द्यावर येऊ. तर इथं लक्ष असू द्या की इथं पायऱ्या कोणत्या आहेत, त्याचा सिक्वेन्स विचारला जाणार, ते बघितलं आपण. उदाहरण दिल्या जाणार आणि उदाहरणात काय कोण आहे असा प्रश्न पडणार, तो आपल्याला बघायचा आहे त्या अनुषंगानं. त्यानंतर दुसरा, प्रत्येक पद्धतीचे हे प्रश्न फिक्स आहे की या पद्धतीचे गुण कोणते आणि दोष कोणते. म्हणजे सगळं एकदा बघूया आणि सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा प्रायोगिक पद्धत म्हणजे काय, की आपण काय करतोय, नावातच आहे प्रायोगिक. म्हणजेच काय? एक्सपेरिमेंट. की मी जसं केमिस्ट्रीचे सायन्समधले एक्सपेरिमेंट करतो तसेच करतोय, फक्त मानसशास्त्राचे करतोय. मग ते कसे करायचे प्रयोग? मग यासाठी काही घटक आहेत. जसं केमिस्ट्री असताना केमिकल्स असतात, हीट लागते, बाकीच्या गोष्टी आहेत. तसं याच्यासाठी घटक कोणते? तर यासाठी महत्वाचे घटक कोणते? तर यामध्ये येणार परिवर्तक. यामध्ये बघताना मला बघावं लागणार आहे की यासाठी मला बदल कोणता करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, मला चेक काय करायचं आहे? जसं की मला मिड डे मील चेक करायचे, अभ्यासात तासामध्ये काय बदल झाला ते बघायचंय. म्हणजे हा बदल होतोय, हे चेंज होतोय. पण असं होत असताना मला काही घटक हे स्थिर ठेवावे लागणार. जसं की बुद्धिमत्ता, वय, हे बघायचंय. आणि एकत्रितरित्या या प्रयोगाचा कोणता परिणाम मला साध्य करायचा आहे, म्हणजे परीक्षेतल्या गुणांवर त्याचा कोणता इम्पॅक्ट पडला, ते मला बघायचंय. कळतंय? अतिशय सोपं आहे. मग हे करत असताना मला कमीत कमी कोणताही प्रयोग करताना, आता मानसशास्त्र प्रयोग आहे, तर 2 लोकं तर लागणारच ना. एक प्रयोग करणारा आणि ज्याच्यावर प्रयोग केला जातोय तो. जो एक आपल्याला प्रश्न पडला होता टी-ईटीच्या परीक्षेमध्ये. तर लक्षात ठेवा, जो प्रयोग करतोय त्याला म्हणतात प्रायोजक. काय म्हणणार? प्रायोजक. लक्षात असू द्या. आयोजक, आयोजन करणारा. प्रायोजक, प्रयोग करणारा. आणि ज्याच्यावर केल्या जातंय त्याला म्हणतात प्रयोज्य. ज्याच्यावर प्रयोग केला जातो तो कोण झाला? प्रयोज्य. मग त्यानंतर एक बघणार आहे आपण स्टेप्स. सगळ्यात पहिल्यांदा बघावं लागणार की आता प्रयोग का करतोय आपण? मला काहीतरी समस्या सॉल्व्ह करायची आहे. तर पहिले कोणते असणार? आपली समस्या. मग कोणताही प्रयोग करताना एक गृहीतक मांडावं लागणार की यस, असं असं मला आहे, असं करावं लागणार आहे आणि कसं कसं असायला हवं. तो झाला आपला हायपोथेसिस म्हणजे गृहीतक. त्यानुसार मला एक प्लॅन तयार करावा लागेल. काय करेल? आराखडा तयार करावा लागेल आणि त्याच्यानुसार मला जो रिझल्ट भेटणार आहे, काय करायचं आहे, त्यासाठी मला प्रॉपर त्या जर शाळेबद्दल वर्गाबद्दल बोलतोय, तर मला 2 गट करावे लागतील, 2 ग्रुप करावे लागतील. एक असा ग्रुप करावा लागेल, की ज्याच्यावर मला ॲक्चुअलमध्ये प्रयोग करायचा आहे. त्याला म्हणणार मी एक्सपेरिमेंटल ग्रुप. म्हणजेच कोणता? प्रायोगिक गट. याच्यामध्ये मी प्रयोग करणार आहे. दुसरा गट असणार आहे, त्याला म्हणतो मी कंट्रोल्ड, म्हणजेच नियंत्रित गट, कंट्रोल ग्रुप. त्याच्यामध्ये मी काही चेंज करणार नाही. म्हणजे होणार काय, की मला प्रायोगिकवरून काय कळेल, की माझ्या प्रयोगाचं काय झालं, चांगलं झालं की वाईट झालं. आणि इथं मला काय कळणार आहे, की जर मी काही केलंच नसतं तर काय फरक पडला असता. म्हणजे मला तुलना करायला, विश्लेषण करायला डेटा भेटेल, माहिती मिळेल. माहितीच आपली पुढची स्टेज म्हणजे विश्लेषण. आणि या विश्लेषणावरून मी निष्कर्ष काढेल की माझ्या प्रयोगात जो मी बदल केला त्याच्यामुळे कोणता इम्पॅक्ट पडला. मिड डे मील स्कीम म्हणजे मध्यान्ह योजना लागू केल्यानंतर खरंच शाळेमधली उपस्थिती वाढली का? म्हणजे मध्यान्ह भोजन जर मी केलं तर मी काय केलं, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली का, हे माझं टार्गेट होतं. पण हे करत असताना शाळेची वेळ, शिकवण्याची पद्धत मी कॉन्स्टंट ठेवलं. त्यात काही फरक पडला नाही. म्हणजे जी पण उपस्थितीवर फरक पडला असेल, तो कशामुळे पडला असेल? मध्यान्ह योजनेमुळं. हीच आपली प्रायोगिक पद्धत. मग याचे गुण कोणते बरं? दोष कोणते? जर गुणांचा विचार केला तर ही ऑब्व्हियस आहे. ही ऑब्जेक्टिव्ह आहे. इथं निरीक्षकाशी काही घेणं देणं नाहीये. त्याला काय वाटतं, म्हणजे बायस असण्याचा संबंध नाहीये. प्रॉपर ऑब्जेक्टिव्ह आहे. जे आहे तो रिझल्ट भेटणार आहे.
मग याच्याबद्दल बोलायला गेलं, उपस्थिती एक तर वाढेल, नाहीतर कमी होईल, नाहीतर काही फरक पडणार नाहीये. कळतंय? म्हणजे प्रॉपर रिझल्ट भेटणार याच्यामध्ये. दुसरं कॉज आणि इफेक्ट म्हणजेच काय कार्यकारण. म्हणजे असं केलं तर तसं झालं. हे याचं कारण आहे. म्हणजे मला केलेल्या चेंजमुळं, बदलामुळं काय भेटतोय, याचं बरोबर कार्यकारण प्रभाव भेटतो. म्हणजे ही पद्धत कशी आहे, कार्यकारण असणारी आहे, जो प्रश्न पडलाय. दुसरं, याच्यामध्ये जे घटक आहेत, आता कोणताही प्रयोग करताना त्याच्यावर मला नियंत्रण ठेवावं लागेल. केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये बघा ना, जर कंट्रोल आला तर स्फोट होईल, जळून जाईल. तसंच हा एक प्रयोग आहे, इथं मला सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवता येतं. त्या हा एक सुद्धा प्रश्न पडला होता. आणि परत-परत म्हणजे संपला का विषय एकदा प्रयोग केला तर? मी परत एकदा प्रयोग करून मागच्या प्रयोगाचा रिझल्ट हा चुकून लागला, योगायोगाने लागला, ही काही संबंध नव्हता. हे मला क्रॉस चेक पण करता येतं, परत परीक्षण करता येतं, म्हणजे पुनरावृत्ती करून मला सिद्ध पण करता येतं. हे झाले याचे गुण. पण त्याच वेळी ना याचे काही दोष पण आहेत. प्रत्येक गोष्टीला प्रोज आणि कॉन्स, चांगलं आणि वाईट असणारच आहे. मग यानुसार जर बघायला गेलं, तर याच्या मर्यादा कोणत्या? एक, थोडा आर्टिफिशियल आहे. ज्याच्यावर प्रयोग करतोय त्याला माहिती आहे की त्याच्यावर प्रयोग होतोय. तर एखाद्या वेळेस थोडीशी कृत्रिमता, आर्टिफिशियलिटी त्यामध्ये येऊ शकते. दुसरं, एखाद्यावर प्रयोग करणं हे इथिकल आहे का? नैतिक आहे का? हा एक वेगळा प्रश्न यामध्ये निर्माण होतो. कळतंय? म्हणजे नैतिकतेचा प्रश्न यात निर्माण होतो, इथिक्सचा. दुसरं, हॉथॉर्न इफेक्ट. जर मी कॉन्शियस नाही होणार का, कसं होतंय म्हणून. याला हॉथॉर्न इफेक्ट म्हणतात. हॉथॉर्न इफेक्ट म्हणजे काय? याबाबत एक वेगळी रील मी शेअर केली आहे, ती नक्कीच बघा. तुम्हाला आवडेल ती हॉथॉर्न इफेक्ट. रोजच्या जीवनात पण कळेल तुम्हाला, की म्हणून आता सांगत नाहीये. त्या रील्स पण नक्कीच बघून घ्या. खूप छान सांगितलंय मी. ओके. आणि त्यानंतर आता कोणताही प्रयोग करायचा म्हटलं, तर माझा वेळ मध्यान्ह मील बघा, म्हणजे या योजनेसाठी वेळ पण चाललाय, खर्च पण झालाय. म्हणजे एक प्रकारे प्रायोगिक जी आहे, ही थोडीशी खर्चिक पद्धत पण आहे. कळतंय? आय होप अतिशय खूप कमी वेळामध्येच तुम्हाला ही अख्खी पद्धत सांगितली आहे. आपल्या लेक्चरमध्ये सुद्धा मी असंच पिक्टोरियल घेऊन प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला शॉर्टकटमध्ये, कमी वेळामध्ये, इम्पॅक्टफुल, आणि तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं असेल, तर प्रत्येक पॉइंटला एक जुन्या प्रश्नांचा काय बेस आहे. ओके. आणि त्यानुसारच मी घेण्याचा प्रयत्न केला. ओके. आणि आपलं पुस्तक पण आलंय मी सांगितल्याप्रमाणे, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. तुम्हाला तिथे सुद्धा एकदम शॉर्ट अँड स्वीट पण सगळंच तुमचं कव्हर होईल आणि सगळंच लक्षात राहील. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या लेक्चरला. तोपर्यंत हॅपी रीडिंग.